नाशिक जायचं मला. 2026-27 करता एकूण जिल्ह्यासाठी 751 कोटीचा प्रारूप आराखड्याला मंजुरी द्यायची होती. त्याच्यामध्ये सर्वसाधारण 596 कोटी रुपये, SCP अनुसूचित जाती 93 कोटी रुपये, TSP OTSP 62 कोटी रुपये इतक्या निधीचा समावेश आहे. कारणी यंत्रणेकडे मागणी रुपये 1735 कोटी 95 लाख इतकी आहे. माननीय मंत्री वित्त नियोजन यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीमध्ये एकूण आपण वाढीव 788 कोटीपैकी 300 कोटीची निधीची मागणी करणार आहोत. या ठिकाणी या बैठकीमध्ये बरेच विषय या ठिकाणी घेण्यात आले. त्याच्यामध्ये ग्रामीण भागातले अंतर्गत रस्ते असतील, तिथले क्षेत्र असतील, बाजारपेठ विकास असेल, पायाभूत सुविधा असतील, जनसुविधा असतील, असे 100 कोटी रुपये आपण उपलब्ध करून देणार आहे. शाळांना आपण एक नवीन कन्सेप्ट घेतला आहे की मागच्या वेळेस आपण शाळेंना वॉल कंपाऊंड दिलं होतं. नंतर आपण शाळेंना आता CC मध्ये सगळ्या जिल्हा परिषदेच्या शाळेंना आपण CC कॅमेरे बसून देतो. आता मागच्या ज्या काही घटना घडल्या राज्यामध्ये तर त्या घटनांच्या अनुसरणामध्ये मग जिल्हा परिषदेची एकही शाळा विदाऊट CCची राहणार नाही. CC कॅमेरामध्ये आपण तिला कव्हरेज करतोय. त्याचप्रमाणे ज्या प्रमुख शाळा आहे ज्याला केंद्र शाळा म्हणतो अशा केंद्र शाळेंना आपण क्रीडांगण आणि त्याचबरोबर क्रीडा साहित्य या ठिकाणी आपण प्रत्येक शाळेला जवळपास 150च्या आसपास शाळेंना आपण ते काम करतोय. 30-54, 50-54 हे नेहमीच शेड आहे आपले. त्याच्यामध्ये आपण रस्ते करत असतो. शासकीय आश्रम शाळांना आपण सौर ऊर्जा सुद्धा यावर्षी देतोय. मेडिकल हबमध्ये स्थानिक पातळीवर ग्रामीण रुग्णालयावर आपण ज्या दर्जेदार सुविधा आहे त्याच्यामध्ये वाढ करतोय. 15च्या वरती डिलिव्हरी जर झाल्या तर त्या ठिकाणी आपण वेगळी उपाययोजना करतोय. जिल्ह्यामध्ये आता आम्ही सगळ्या आदरणीय मंत्री मोदी असतील किंवा आदरणीय आमदार मोदी म्हणजे मंगेशदादा असतील किंवा चंदू अण्णा असतील किंवा किशोरप्पा पण सगळ्या आमदारांची मागणी होती की महिलांमध्ये जे कॅन्सरचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे त्याच्याकरता जळगाव जिल्ह्यामध्ये 2 मेमोरियलच्या गाड्या आपण देतोय. त्याच्यामुळे महिलांचा कॅन्सरचा तपासणीचा कार्यक्रम आपण जळगाव जिल्ह्यामध्ये सुरू करणार आहोत. असे वेगवेगळे या ठिकाणी निर्णय आज घेण्यात आलेले. मग पोलीस यंत्रणेच्या बाबतीमध्ये असतील, इतर कोणत्या गोष्टीचे कामं असतील, शहरामधल्या याच्यामध्ये लाईटांच्या बाबतीमध्ये कुसुंब्यापासून तर आपल्या अजिंठ्यापासून तर एअरपोर्ट पर्यंत लाईट बसावे अशी मागणी मामांनी आणि गिरीश भाऊंनी सांगितलं की इथे बसवावे. त्याचंही आम्ही पुढच्या काळामध्ये नियोजन करणार आहोत. असे बरेच निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेले आहे. आणि मला तरी असं वाटतं की यावर्षी सुद्धा जळगाव जिल्हा उत्तर महाराष्ट्रामध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. निधी खर्च करण्यामध्ये, प्रशासकीय मान्यता देण्यामध्ये आपण पहिल्या क्रमांकावर आहोत. आणि राज्यामध्ये आपण पाहिलं असेल की कलेक्टर महोदयांचा 3रा क्रमांक राज्यामध्ये आपला आलेला आहे. आणि आपल्या पाणी पुरवठा डिपार्टमेंटचा आमचा 3रा नंबर आला आहे आणि कलेक्टर साहेबांचा 1ला नंबर आलेला आहे. त्यामुळे आपल्या जिल्ह्यामध्ये वेगळे उपक्रम राबवत असताना प्रशासन, अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्या संगनमताने कामाची ही पावती केंद्र सरकारच्या आलेल्या टीमने हा सर्वे केलेला आहे. हा आपण काही घरातून केलेला सर्वे नाही आहे. त्यामुळे मला तरी असं वाटतं की अशा पद्धतीची जिल्हा नियोजनची बैठक या ठिकाणी झाली. आणि या ठिकाणी मीटिंग सुरू होत असताना आदरणीय दादांच्या बाबतीमध्ये सुद्धा आम्ही 5 मिनिटाची क्लिप दाखवली जळगाव जिल्ह्याच्या आल्याची दौऱ्याची, त्यांनी केलेल्या कार्यक्रमांची आणि त्यांना श्रद्धांजली पण त्या कार्यक्रमामध्ये केली गेली. आताही ती क्लिप आहे, आपण ती तुमच्याकडे आम्ही ती देणारच आहोत. अशा पद्धतीने मीटिंग घेण्यात आली. आपले काही प्रश्न असेल तर आपण विचारा. आपण तत्पूर्वी गिरीश भाऊ बघा, कॅबिनेटचा तो विषय आणि योगायोगाने जलसंपदा मंत्री इथे बसलेले आहेत. त्यामुळे हा विषय त्यांच्या ते सांगतीलच, पण कॅबिनेटमध्ये आम्हाला जावं लागेल आणि कॅबिनेटमध्ये मांडावं लागेल. आम्ही प्रयत्न करणार आहोत. कालच आपण त्याचा खुलासा कलेक्टर महोदयांनी केलेला आहे की आम्ही जागा बघतोय. जागा चांगल्या पद्धतीची मिळाली तर त्या पद्धतीने आम्ही पुढचा निर्णय घेऊ. बघा, जागा तर बघावं लागेल ना. पहिला जागा बघून सगळे पंचनामे झालेले आहेत. बरोबर आहे. त्याच्यामध्ये जर वादळ आलं तर शासन त्याला मदत करत नाही. पण कॅबिनेटमध्ये जाऊन आम्ही 3 मंत्री आहोत. आम्ही 3 जण शासनाकडनं मदत मिळवण्याकरता खासबाग म्हणून प्रयत्न करणार आहोत. नागरिकांमध्ये चर्चा आहे गल्ला दाखवतो आपल्याला, चेक करून घ्या. सगळ्यांना सारखे पैसे.
वजनाप्रमाणे होतं का ते? गाडीची जिंक आहे फक्त. चला बोला. दुधाच्या भेसळ संदर्भात मंगेशदारांनी प्रश्न मांडला की आपल्याकडे खूप मंगेशदादांनी जो प्रश्न मांडला तो खराच आहे, कारण की 2 लाख लिटर दूध येतच कुठून? मूळ सेंट्रलचा त्यांनी लायसन घेतलं असल्यामुळे राज्याचे लोक तपासणी करू शकत नाही असा कायदा आहे. तर आम्ही आता ठरवलेलं आहे सगळे मंत्रिमंडळाने आणि त्या माध्यमातून बाहेर तरी त्यांची तपासणी व्हावी असं मंगेशदादा असतील किंवा मुक्ताईनगरचे आमदार महोदय सगळ्यांनी मागणी केलेली आहे. आणि त्याच्यामुळे कॅन्सरचे प्रमाण असतील किंवा भेसळ असेल, आपण सगळीकडे बघतो दुधाच्या बाबतीमध्ये लहान बच्चे ते दूध पितात. ते काम कमी अधिक झालं तरी चालेल, पण याच्यावर लक्ष दिलं गेलं पाहिजे अशी सगळ्यांची आमची मागणी होती. आणि आम्ही त्या पद्धतीने कारवाई करणार आहोत. अजितदादांच्या निधनानंतर जे आहे ते बारामती